गाई आज सगळे 21 होते साहेब. त्याच्यात आपण 9 ते 10 गाई सेल केल्यात. एक 11 ते 12 गाय आहेत आज. 12 गाई हो आहेत. राहुल शेठ, हो. गाय जर खरेदी करायची तर हा. कशी ओळखायची? चांगल्या दुधाची गाय कशी आहे, कमी चांगल्या दूध? दुधाची गाईचं कसं आहे, लय मोठी कास असावं गायची असं काही नाही. गाईला जर पॉवर साडापारंब्यात जर पॉवर चांगला असेल तर ती गाय दूध देते. मोकार मोठी कास, लय मोठी दिखावा असला किंवा वय जास्त असलं झालेल्या वयाची, ते गाय काय दूध जास्त देत नाही. गाय सगळे शेतकरी वर्गाने कवळी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताची गाय चॉईस करून सगळं खात्री करून मगच गाय घेऊन जावं. खात्री करूनच शक्यतो गाय हो. खरेदी करावी करताना. बरोबर. राहुल शेठ, हम्म. जास्तीत जास्त गिर गाय किती दूध देते? गीर गाय तशी 18-20 लिटर पर्यंत दूध देते. पण जशी आपण शेतकऱ्याची रिक्वायरमेंट असेल समजा 14-15-16 लिटरची, तर त्या पद्धतीने आपण पोच करतो. मित्रांनो, तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर राहुल शेठ हे 100% खात्री देतात. कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या गाय खरेदी करू शकता. राहुल शेठ, हा. वेल्यानंतर गाय किती दिवसांनी हिटवर येते? व्याल्यानंतर 21 दिवसानंतर गाय विटर यायला चालू होती. पण व्याल्यानंतर साधारणतः 3 महिन्यानंतर इंजेक्शन दिलं पाहिजे किंवा गोऱ्याकडनं भरली पाहिजे. गाय राहत नसेल तर काय पर्याय करावा गाय लागेल? राहत नसेल तर आपण डॉक्टरला दाखवून डॉक्टरकडून पिशवी चेक करून घेणे. डॉक्टरला कडून पिशवी चेक करताना त्या दोन गोष्टी राहतात. एक तर पिशवीला कडकपणा येणे, दुसरा पिशवीला चरबी येणे. या दोन कारणामुळे गाई गाभण राहत नाहीत. आणि तिसरं कारण असं आहे की शेतकऱ्यांचं दुर्लक्ष. ज्यावेळेस गाय हिटोर येते, ज्यावेळेस गाय वाप टाकते ना, त्यावेळेस शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ते लक्ष दिलं तर गाय टायमावर जर भरली तर 100% गाय गाभण राहते. राहुल शेठ, हा. गायचं मस्टडीचा प्रॉब्लेम असतं तर हा. कशामुळे होतं काय? मस्टडीचा प्रॉब्लेम घाणीत बसणं, उठणं या स्वच्छ गोष्टीमुळे किंवा शेतकऱ्याकडून दूध काढताना किंवा वासरू पाजताना सडा दूध जास्त राहिलं तर त्याला ते खराब होतं आणि त्याच्यामुळे मस्टडीचा प्रॉब्लेम येतो. सडा दूध ठेवलं नाही पाहिजे. सडा दूध दूध वेलेल्या गाईचं सडा दूध नाही ठेवलं पाहिजे. शेतकऱ्याला जर असं वाटलं की मस्टडी सारखं आहे, की एखाद्या सडात सूज आली किंवा एखाद्या सडात गाठी जर तयार झाल्या, त्या जर जाणवल्या, ते त्वरित डॉक्टरला दाखवून एखादं इंजेक्शन देऊन क्लिअर होतं. तेच जर 8 दिवस 4 दिवस जर ठेवायचं म्हणलं तर मग ते सडाला प्रॉब्लेम होऊन जातो. असं आहे का? हो. काही लोकांना दूध काढताच येत नाही, गाय खरेदी करतात आणि मग असे प्रॉब्लेम तयार होतात. ज्याला गाईतलं सगळं माहिती आहे, माहिती म्हणजे दूध ज्याला काढता येते, ज्याने 2-4 जणांना आधी सांभाळले, नवीन जर असेल तर त्यांनी माहिती घेऊन जर जनावर घेतले तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. जर काही माहितीच नसेल, सगळ्याच गोष्टी जर नवीन असेल तर ते व्यापारी काही करू शकत नाही. ते शेतकऱ्याचे पण काही जबाबदारी राहतात. आम्ही चेक करून दिल्यानंतर त्याची पण जबाबदारी राहते. गाईला वेळेवर चारा पाणी सगळं टायमावर करणं ही शेतकरी जबाबदारी राहते. आपण तर लोकांच्या दारात जाऊन समजा जे आपल्याकडून गाय नाही त्यांच्या दारात जाऊन तर सगळं करू शकत नाही ना. त्यांनी सगळी जनावरांच्या बाबतीत माहिती घेऊन जनावर करावं. राहुल शेठ, गाय वेली हा. सडातलं सगळं दूध काढायचं का किती काढलं नाही, पाहिजे? जोपर्यंत चीक आहे, साधारणतः 4 ते 5 दिवस कवळं दूध राहतं गाईला. तेवढ्या वेळेत कवळं दूध म्हणजे चीक राहतं. तेवढ्या दिवसात गाय अर्धीच पिळली पाहिजे, कारण गायचं कॅल्शियम डाऊन होत नाही. आणि जरी गाय वेली तर वेली तर कमीत कमी एक 15 दिवसापर्यंत गायला रोज गुळ दिला पाहिजे. त्याने गाय दुधावर पण लवकर चढते किंवा कॅल्शियम पण डाऊन होत नाही. गुळाचं प्रमाण आहारात पाहिजे हो, गायच्या. आहारात पाहिजे. गुजरातमध्ये प्रत्येक गायीच्या आहारात गुळाचं प्रमाण आहे. मित्रांनो, तुम्हाला गाय खरेदी 8 करायची दिवसातून असते का होईना एकदा गुळ तर राहुल शेठ गुजरातचे यांच्याकडून शेतकरी. पूर्णतः माहिती घ्या. हो. राहुल शेठ, हा. गुळ हा किती दिवसाला चारला पाहिजे? गुळ तसा रोज चारला तरी काही अडचण नाही त्याला. पण एक साधारणतः एक 4-5 दिवसातून 3 दिवसातून चारला पाहिजे. ताजी तोपर्यंत रोज चारला पाहिजे. पण त्याच्यानंतर 15-20 दिवसाची झालेली तर 4-5 दिवसाला 3 दिवसाला असं गुळ चारला पाहिजे. सर, वेलेल्या गायला आहारात काय दिलं पाहिजे? वेलेल गायला आहारात सुका चारा थोडा जास्त दिला पाहिजे आणि ओला चाऱ्याचं प्रमाण कमी पाहिजे आणि खुराकात सरकी पेंड आणि वालीस हे 2 गोष्टी आपण वापरतो इथं. गाय कुशीवर येत नसेल तर काय करावं लागेल? गाय कुशीवर जर येत नसेल त्याला सुका चारा द्यावा. आता कसं आहे, आता थंडी आता संपत आली, उन्हाळ्यात दिवस येतात, त्याच्यामुळं सुका चारा दिल्यामुळं पाणी बिणी व्यवस्थित पितात. पाणी प्यायल्याशिवाय हो, कुशीवर येत नाही गाय. कुशीवर येत नाही. राहुल शेठ, गिर गायची काय काळजी घेतली पाहिजे? असं इतर गायांच्या तुलनेत कसं आहे, आजारी नाही गीर पडावं. गायांचं काळजी असं विशेषतः काही नाही, फक्त थोडं लक्ष दिलं पाहिजे. गीर गायचं कसं राहतं, ही गाय देशी आहे. हिला जर काही जर टायमावर भेटलं नाही तर ही थोडी अग्रेसिव्ह होते. तसं जर्सी गाय आहे ते फक्त ओरडण्यापर्यंत राहतात, हे थोडे अग्रेसिव्ह होतात. दुधाविधाला नाटक करतात, चारा व्यवस्थित नाही झाला, खुराक व्यवस्थित नाही दिला हे खूप किंवा महत्वाची हा, माहिती आहे. ही व्यवस्थित शेतकऱ्याने एवढं मेंटेन केलं पाहिजे. आणि त्या किंवा गायीकडे किंवा गायीकडं समजा दिवसातून ज्यावेळेस जाणं होईल त्यावेळेस गायीच्या अंगावर हात फिरवला पाहिजे. सकाळी कधी गेलं तर हात फिरवला पाहिजे.
हे माणसाळं पाहिजे काय हा. पूर्णतः. माणसाच्या संपर्कात राहिली तर काय तेवढी शांत राहते. मित्रांनो तुम्हाला सर इतर देशी गायच्या तुलनेत गिर गायचा स्वभाव हा शांतच आहे. हो शांतच आहे. ते शांत पद्धतीने ठेवायसाठी तिला माणसं अडवली पाहिजे. हो म्हणजे चोळणं हे कंटिन्यू हो पाहिजेच. जो चारा टाकतोय त्याने चारा हो. टाकताना चोळलं पाहिजे चारा की. टाकताना ज्यावेळेस टाइम भेटेल गोठ्यात गेले हात फक्त फिरवलं पाहिजे. पाहताय मित्रांनो राहुल शेट यांनी खूप महत्वाची आज माहिती दिली आपल्याला. तुम्हालाही गाई खरेदी करायची असतील तर टॉप क्वालिटीचे गाई त्यांच्याकडे आज उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीचे गाई तुम्ही खरेदी करू शकता. पाहताय खूप मोठ्या प्रमाणात गाई त्यांच्याकडे उपलब्ध असतात आणि 100% खात्री देतात दुधाची. यायचं स्वतः दूध मोजायचं आणि गाई खरेदी करून घेऊन जायची. शांत स्वभावाच्या गायी यांच्याकडे उपलब्ध असतात. राहुल शेठ, हा. आपल्या गायांचं काय वैशिष्ट्य असतं? आपण सगळ्या गाया गुजरातला स्वतः जाऊन सगळ्या चॉईस करतो. हा सगळं गाई शांत आहे की नाही आहे सगळं आपण चेक करतो गाय तिथं. हा गाय कवडी आहे की नाही, गाय जर वेलेली असेल तर 2 टाइम 3 टाइम आपण पिळून घेतो. एखादी गाय गाभण असेल तर तिचं समजा अंग बाहेर येत असेल काय असेल ते सगळं आपण चेक करतो तिथं. त्याच्यानंतर गाय आपण इथं घेऊन येतो आणि इथं शेतकऱ्याला आपण चेक केलं राहतं त्याच्यामुळे आपण इथं गॅरंटी देतो. आपल्या ह्या व्यवसायात एक 12 ते 14 वर्षापासून माझा अनुभव आहे गिर गायामध्ये. त्याच्यामुळे आपल्या अनुभवानुसार आपण सगळं चेक करतो आणि त्याच्यानुसार आपण शेतकऱ्याला गॅरंटी देतो. आज गाय किती आणल्यात आपण? आज सगळे 21 गाय उतरलेत साहेब सकाळी. त्यातल्या 6 ते 7 गायी विक्री झाल्यात आणि ह्या ज्या आहेत 14 गायी त्यातल्या पण 3 गाय सेल झाल्यात. म्हणजे जवळजवळ आज सकाळपासून 12 ते 13 गायी आपण सेल केल्यात. मित्रांनो 13 तारखेचे तुम्हाला यामध्ये गाय दिसणार नाही. पाहताय यामध्ये 13 तारखेचे तुम्हाला एकही गाय दिसणार नाही. सर्व गायी सेल झालेल्या आहेत. पाहताय त्यामुळे मित्रांनो रोज 1 ते 2 गाड्या सेल होतात. त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता. राहुल शेठ वेलेली गाय असेल तर काय आपल्याकडं करून देता? रोज दिवसाआड गाडी उतरते. महिन्यात जवळजवळ 20 गाड्या उतरतात सगळ्या आपल्या. वेलेली गाय असेल तर तुम्ही दुधाचं मोजमाप करून देताय. 2 टाइम 4 टाइम आपल्याकडे राहायची सोय आहे. जेवण बिवण सगळं शेतकरी कुठून आला तर आपल्याकडे सगळी आपण सुविधा देतो शेतकऱ्याला. पोहोचची सुविधा अशी ठेवली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांनी जर समजा गाय चॉईस केली, मला जर तुमचा व्हिडिओ पाहून स्क्रीनशॉट जर टाकला तर आपण त्यांच्या बरोबर व्यवहाराचं बोलून जर लांबचं कोणी असेल त्याला यायला जमणार नसेल तर त्यांचं आपण टोकन टाकून घेतो. त्याच्यानंतर आपण गाय पोच करतो त्यांच्या दारात. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताने गाय सगळी चेक करायची. चेक केल्यानंतर बाकीचं पेमेंट ड्रायव्हरकडे द्यायचं किंवा ऑनलाईन टाकायचं. आपण ही शेतकऱ्यांसाठी फॅसिलिटी ठेवलेली आहे. आपण सगळ्या खात्रीने माल देतो त्याच्यामुळे आपण फक्त 2-5 हजारावर लोकांच्या जे शेतकरी आहेत त्यांच्या आपण घरापर्यंत गाई पोच करतो सगळ्या. जय श्रीराम राहुल शेठ. जय श्रीराम. आज किती गाय आहेत आपल्याकडे? आज आपल्याकडे सगळे आज सकाळी 21 गाई उतरल्या. 2 गाड्या आल्या. 6-7 गाई सेल केल्या. हो. आता किती आहेत शिल्लक? आता 13 गाई दा. 13 गाई. हा जवळजवळ 9 गाय सेल झाल्या सगळ्या. प्रत्येक गायचं वैशिष्ट्य दाखवा आज. ही 1 नंबरची गाय बाहेर काढतायत का? काढू ना काढा. नंबर घे. सगळ्या गाय बाहेर काढून दाखवायचे मला नंतर व्हिडिओ जास्त टाइम मोठा होऊ द्या. मोठा होईल पण गायची क्षमता कळेल आम्हाला ना. राहुल शेठ, चा, काय बोला. सांगितलं? ही गाय दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. एकदम शांत स्वभावाची आहे. दुधाची 12.5 आंब्याचं अंतर पाहू शकता. हिची दुधाची कॅपॅसिटी 12 लिटरच्या आसपास आहे. बारा 10 प्लसच 10 प्लस दूध देणार आहे. शांत एकदम शांत. हो एकदम शांत स्वभावाची आहे. ह्या गायची आपण किंमत 65,000 रुपये सांगतोय. 55,000 रुपये फायनल देऊ. 55,000 ना? फायनल देऊ. फायनल देत आहे. हो. तर प्युअर मध्ये कवळी आहे. दाताला 6 दात आहे. चल चल 1 नंबरची गाय. चल. किती दिवस बाकी आहे तिला? चल चल. ते अजून एक 10 ते 12 दिवस घेईल साहेब. चल. फायनल काय आहे राहुल शेठ तिचं? ते 55,000 रुपये घ्यायचे साहेब आपल्याला फायनल. 55,000. हो. खात्री काय देत आहे? खात्री सडमुखी अंगपडीची गॅरंटी देतो आपण पूर्ण. शांत स्वभावाची गॅरंटी देतो. शांत स्वभावाची हो, गॅरंटी हो. देत आहे. मित्रांनो, गाय खरेदी करायची आहे. ठीक आहे. गाय स्क्रीनवर तुम्हाला किंमत वेट किती आहे राहुल आणि शेठ? ते दुसऱ्या झालं. हा. या गायचं काय होईल? ही गाय दुसऱ्यांदा खाली वाला मोठ्या मापाची प्युअर मध्ये. हा, किमती त्या गायचे आपण 70,000 सांगतोय. 65,000 रुपये फायनल घ्यायचे. दुसऱ्या व्याताला आहे 12 लिटर दुधाची कॅपॅसिटी. अजून 8 ते 10 दिवस जाण्याला बाकी आहे. फायनल काय होईल? फायनल 65,000 रुपये. 1,000-2,000 मान ठेव समोर आल्यानंतर. जास्त काही कमी नाही व्हायचं.
मोठ्या मापाची. तीन नंबरची गाय एकदम प्युअर मध्ये शांत समाधान आहे. पहिल्या दिवसाला खाली व्हायला आहे. अजून जनायला एक 10 ते 11 दिवस टाइम आहे. दुधाची जी 10 प्लस दूध दिले. हो. तर प्युअर मध्ये काबरा गिर मध्ये ह्या गायचे आपण 60,000 सांगतोय. फायनली 51,000 रुपये द्यायचे. 51,000 हो. हे दुसऱ्यांदा खाली व्हायला अजून एक 8 ते 10 8 दिवसाचा टाइम आहे. एकदम शांत स्वभावाची आहे. ह्या गायची आपण 65,000 रुपये किंमत सांगतोय. 61,000 रुपये फायनल देऊ. प्युअर गिर मध्ये अजून 8 ते 10 8 दिवसच घेईल. 10 दिवसाने घेणार. सडापर्यंत सडमुखी अंगपडी शांत समाधान त्या 3 गोष्टीची खात्री देतो आपण. वेळेनंतर दुधाची हो. दुधाचं मोजमाप करून दुधाचं मोजमाप करून घ्यायचं कुणी पण येऊन. मोठ्या मापाची आहे. कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतो. 4 नंबरची गाय. 5 नंबरची गाय काय सांगितलं? प्युअर मध्ये साहेब मोठ्या मापाची गाय आहे. मागच्या त्याला 12 लिटर पिळेली आहे. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. ह्या गायची आपण किंमत 70,000 सांगतोय. 65,000 रुपये फायनल देऊ. मोठ्या मापाची गाय आहे. दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे आणि दाताला 6 आहे. कुणी पण येऊन पाहून जायचं. हो. एक पिळ्याला अजून गाभण आहे ते पण एकदम शांत स्वभावाची. पाय उचलणार नाही, काय नाही, माथा नाही मारणार, शिंग नाही मारित थोडक्यात. 5 नंबरची गाय हो. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो. 5 आहे मोठ्या मापाची गाय. राहुल शेट्टी 6 नंबरची गाय काय सांगते? दुसऱ्यांदा खाली वाला आहे साहेब. एकदम शांत स्वभावाची आहे. दुधाची कॅपॅसिटी 10 ते 11 लिटर. ही गाय आपण हिची किंमत सांगतो 55-60,000 रुपये. फायनल 45,000 रुपये द्यायची. वेलेल नाही ना अजून? वेलेल नाही अजून. 8 दिवस बाकी साहेब. पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे. शांत स्वभावाची. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. कलर सुद्धा खूप वेगळा आहे. पहा काशेचा आकार. अजून लय भरायचे चालतं ना साहेब. अजून कास पूर्ण मोकळी. कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. 7 नंबरची गाय काय सांगितलं? ही गाय साहेब एकदम घरगुती दूध खाण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याला जर कमी दुधाची रिक्वायरमेंट असेल 8 लिटर पर्यंत त्यासाठी आपण ही गाय आणलेली आहे. ही गाय फायनल 50 सांगतो तिचे पण फायनल 41,000 रुपये द्यायची. एकदम शांत स्वभावाची आहे. राहुल शेट्टी 7 नंबरची गाय काय सांगितलं? ही गाय दुसऱ्यांदा खाली वाला आहे साहेब. आपण एखादा समजा 8 लिटर ज्याला दूध खायचे कमी दुधाची रिक्वायरमेंट आहे ज्याची घरगुती दूध खायला लागते तर त्यासाठी आपण ही गाय आणलेली आहे. ह्या गायची आपण 50,000 सांगतो. 41,000 रुपये फायनल गाय द्यायची आपल्याला. पाहता मित्रांनो येस नोची किंमत त्याच्यात काही कमी होणार नाही. एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये गाय आहे. दूध 8 ते 10 लिटर. 8 लिटर तर आरामशीर देईल वासरू पिऊन. सर 8 नंबरच्या गायचं काय सांगताय? गाय वेलेली साहेब 2 दिवस झाले वेलेली. आता कुणी पण येऊन तिला 12 लिटर पिळून घेऊन जाईल. 12 लिटरची खात्री देत आहे. हो. खाली काय आहे? नाही ते साहेब हे 3 गाय दिलेल्या आहेत. तिला खाली कोंड आहे. हे आपण 3 गाया सेल केल्यात आता 61,000 रुपये भावाने दिल्यात. तिन्ही गाया 2 टाइम पिळून दिल्यात. पिळून दिले. हो. हा. ह्या गायचं काय सांगताय? हे गाय सांगायचं नाही विकलेली ती. ते 2 नंबरची गाय जी आहे ते व्हाईट मध्ये 9 नंबरची. हा म्हणजे इकडून व्हाईट मध्ये. हा. काय सांगताय त्याचं? त्या गायची आपण 65,000 रुपये किंमत सांगतो. 61,000 रुपये फायनल देऊ. क्षमता आता काय आहे? तिला खाली कारवड आहे. दुधाची क्षमता 12 ते 14 लिटर आहे. मोठ्या मापाची गाय आहे. आत्ताच खाली झाली 1 तास झाले. ती वासरामुळे थोडंसं हे करते ताजी वेलेली असल्यामुळे. हा. 10 नंबरची गाय सर. ही गाय वेलेली आहे. ही गाय त्या 3 गाय सटात येते. 2 गाय असं आहे का? हो. 3 गाया दिल्यात 61,000 रुपये हा. भावाने. कडेची गाय काय सांगताय सर? ह्या दोन्ही गाया ज्या दिल्या त्यांना खाली कारवड आहे. हा. ही जी आहे ही पहिल्या दिवसाला खाली व्हायलाय. दाताला 4 आहे. हिचे आपण 55,000 रुपये सांगतोय. 51,000 रुपये फायनल व्यवहार करू. 51,000 देत आहे हो. फायनल. हो. पाहता मित्रांनो मोठ्या मापाची कालवडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. पाहता मित्रांनो आत्ताच ताजी वेलेली 1 तासापूर्वी ही गाय आणि लाईव्ह मिल्किंग पाहिलं तुम्ही 2-2.5 लिटर दूध सध्या काढलेले. पूर्णतः दूध काढायचं नसतं म्हणजे कॅल्शियम उतरतं गायचं त्यामुळे दूध पूर्णतः काढायचं नाही. पाहताय पिवळा कलर आहे म्हणजे चिक आहे. ओके. पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर तुम्हाला लगेच उपलब्ध आहे. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. पाहताय
आणि मित्रांनो 100% खात्री इथे मिळते. तरी तुम्हाला शंका असेल तर यायचं, स्वतः दूध पिळायचं आणि गाय खरेदी करायची. विनाकारण नंतर चुकीच्या कमेंट करायच्या आता एवढंच 7 नाही. गाय आपण सगळ्या पिळून विक्री केलेली आहे. ओके. तुम्हाला याच्यात एक 10 मिनिट सौदा झाला. 7 गाय वेलेल्या होत्या, 7 सौदा झाला.